नमस्ते, मी भाविका खैरे तुमचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये, ते म्हणजे व्लॉग कधीतरीचमध्ये. तर सगळ्यात पहिले तर माझी दिवसाची सुरुवात खूप छान झाली, कारण आज निमित्त होतं नागपंचमीचा. तर आज पहिली सुरुवात मी मंदिरात जाण्यापासून केली आणि तिथे पोचताच मला खूप असं छान आनंदी वाटत होतं. हे आहे आमचं मंदिर. ते जाऊन व्यवस्थित पूजा केली मी. नागपंचमीचा आज उपवासही धरला होता मी. ते जाऊन एकदम शांत वाटलं. पाय निघत नव्हता, पण काय करणार, निघावं लागलं. मला ऑफिसलासुद्धा जायचं होतं. अशीच घाईत मी पुन्हा घरी गेले. पूजेचं ताट रिप्लेस केलं ते म्हणजे माझ्या पर्सने आणि अशीच मी ऑफिसला निघाली. ऑफिस तसं लांब नाही माझं, अगदी चालत मी 15 ते 20 मिनटाच्या अंतरात पोचते मी. ते म्हणजे चालण्याच्या स्पीडवर डिपेंड असतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे क्रॉस करणं. रोड क्रॉस करता करता नाके 9 येतात. इथे असं वाटतं लांबची वसईची विरारची लोकं पोचतील, पण मी इथेच क्रॉस करत राहीन अशी मला फिलिंग येते कधी कधी. गाड्या काही थांबायचं नाव घेतच नाही. खूप ट्राय केलं मी, गाड्या थांबत नव्हत्या. असंच बघत बघत पुन्हा निघाली. फायनली रोड क्रॉस केला मी कसा तरी. नंतर पोचले मी बिल्डिंगच्या खाली. ते पण 9 वाजून गेले होते. लांबचे लोकं पोचलेले असं मला वाटलं बहुतेक. तर लिफ्टमध्ये गेले मी. स्वतःला मी कॅप्चर करत होते, पण ते काही जमलं नाही मला. तेवढ्यात आला माझा फ्लोर. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली. इथेही श्री गणेशा केला मी कामाचा. गरम पाणी पिऊन खोकला सर्दी सगळंच झालं आहे. सुरुवातीला थोडं कामाचं सिरियसनेस दाखवावा लागतो, तसंच मीही दाखवला. अर्ध लक्ष तर माझं बाहेर येतं, माझ्या मागून कोण आलं आहे की मीच एकटी लेट झाली आहे. थोड्या वेळानंतर माझी हालत काहीशी अशी होती. ऑफिसच्या AC मध्ये सर्वाईव्ह करणं स्ट्रगल असतो माझं. सर्दी ऑलरेडी आहे, थंडी तर अजिबात सहन होत नाही मला. आळशी आहे मी खूप. दुसऱ्यांनाच कामं सांगत असते, मग स्वतःला जागेवरून उठायला खूप जीवावर येतं. तरी शेवटी उठावंच लागलं मला. अशाच थंडीत मला तळप लागलेली चहाची, आणि मस्त चहा जाऊन पिले मी. कुठेतरी ऐकलं आहे, चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहा लागतोच लागतो. उपवास म्हणून आज साबुदाण्याची खिचडी खास. खिचडी खाल्ल्यानंतर मला ॲक्च्युली मोठा प्रश्न पडला, उपवासाला गोळ्या चालतात की नाही. पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. मी गोळ्या काही स्किप करू शकत नाही. तब्येत तेवढीच महत्त्वाची होती मला. अशीच कामं करत, टाईमपास करत फायनली 6 वाजले. कॉर्पोरेट लोकं मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टीत पण खुशी मानतात. साधं 6 वाजता निघायला भेटलं तरी ते लोक खुश होतात. त्यातच खुशी असते, कारण अदरवाईज आपण मोस्ट ऑफ द टाईम फ्रस्ट्रेटच असतो. घरी पोचून फ्रेश होऊन कधी नव्हे ते किचनमध्ये शिरले मी. मस्त खीर बनवली मुगाच्या डाळीची. त्यासाठी डाळ आणि साबुदाणा शिजवून घेतला. त्यात गूळ मिक्स केला. मस्त गूळ विरघळेपर्यंत परतवलं. एकीकडे ड्रायफ्रूट्स घेतले. गूळ मिक्स होईपर्यंत ड्रायफ्रूट्स फ्राय केले. ते मल्टीटास्किंग चालू होते माझी. खीर खाली चिटकू नये आणि ड्रायफ्रूट्सही करपू नये म्हणून. खीरमध्ये मग ड्रायफ्रूट्स मिक्स केले व्यवस्थित. ते मिक्सचर करून घेतलं. त्यात लास्ट बट नॉट द लिस्ट वेलची पूड टाकली. ते व्यवस्थित नीट मिक्स केल्याने अशी तयार झाली माझ्या मुगाच्या डाळीची खीर. दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी जर असं जेवायला भेटणार असेल तर बास, आणि काय हवं. पोट भरून जेवलं आहे. शतपावलीची वेळ झाली आणि आता अशीच मी झोपायला जाईल. तोपर्यंत पुन्हा कधीतरी भेटूया अशाच कधीतरी क्षणासाठी, रिअल आणि रेअर कंटेंटसोबत. बाय, गुड नाईट.